नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवणार आहोत एक रेसिपी. त्या रेसिपीचं नाव आहे छोले पुरी. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छोले पुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटोची पेस्ट, कांद्याची पेस्ट, आला लसूण पेस्ट आणि कढीपत्ता. हाय गाईस, आज आम्ही बनवतो, जोरात बोल, छोले पुरी. पुऱ्यासाठी पीठ घेतलाय, मीठ आणि थोडासा रवा टाकायचा. थोडासा रवा टाकायचा, चवीनुसार मीठ आणि भिजून घेऊ पीठ. तू कशाला भिजवतो? ठेव ना, याला एक कामासाठी जाम सवय आहे मध्ये मध्ये. चिन्या ठेव. आपला गोला करून झाला तर तेल लावू मस्त आणि 5 मिनिटं असं ठेवून. काय करतोस? कसली भाजी? हे बघा, शिनूचं चपातीचं पीठ कसा वाटला बघा, कसा मलतं एकदम मस्त. तुम्हाला मळून पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. हे बघा, चपातीचं सूप बनवलं त्यांनी. सूप घेऊन बघा काय करते, म्हणून याला आम्ही ब्लॉग मध्ये घेत नाही. श्रीनू छान छान. श्रीनू श्रीनूने काहीतरी नवीन रेसिपी बनवली. या श्रीनू, काय बनवलास? काय बनवतोस? कुठली भाजी? कुठली? चपाती. नवीन स्टाईलची चपाती बनवते. ह्या रेसिपीला काय नाव द्यायचं ते तुम्ही सांगा. हा चपाती आहे, डोसा आहे, मेंदू वडा आहे, काय नक्की? श्रीनू मस्त. कोणाला खायला देशील पहिले? पप्पाला देशील? दे हा, मस्त. छोले भाजी करूया. तेल टाकते, थोडासा जिरा, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, आला लसूण मिरचीची पेस्ट, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट झाले मस्त. आता आपण कांद्याची पेस्ट टाकूया. ती पण छान असे लाल कलर पण जर मस्त परतून घेऊ आपण. लालसर कलर आलाय. आता आपण टॅमॅटोची पेस्ट टाकूया. मसाला, हळद आणि गरम मसाला. हळद मसाला, गरम मसाला टाकून मस्त मिक्स करून घ्यायची. आता छोले मसाला टाकायचा याच्यात. की मस्त तेल सुटेपर्यंत ठेवूया. मसाला पण मस्त शिजून निघते. आता थोडासा मीठ टाकू. थोडाच मीठ टाकतोय कारण काबोली आणि बटाट शिजवताना मीठ टाकला होता काबोलीमध्ये, म्हणून थोडा मीठ टाकते. आणि आता टाकूया आपल्याला उकडलेले काबोली आणि बटाट. मस्त ग्रेव्ही होईल आपली. हॉटेलपेक्षा भारी घरी जेवण होतं, म्हणून घरीच जेवण करत राहा. छान छान रेसिपी बनवत राहा. थोडंसं पाणी टाकूया ग्रेव्ही शिजण्यासाठी.
आता 10 ते 15 मिनटं आपण ही भाजी ठेवू गॅसवर. तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया. चला पुऱ्या करायला. आम्ही पुऱ्या करायला घेतल्यात. आपली भाजी एका साईडला होईल तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊ. आपल्याकडे तेल तापलं. तेल कधी बघूया. एकदम छोटीशी पुरी टाकले. काय टाकलं छोटीशी पुरी पुरीला आली बुडबुडी. आता टाकूयात मोठी पुरी. आले आले. तेल आपला तापलाय. आता टाकूयात आपण पुरी. अरे वा 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 वा. छान छान. पहिलीच अशी मस्त टमटम मस्त अशी वरती आलेली आहे. हो दे आता थोडे दे. रवा टाकण्याचं कारण हा होता, ह्याच्यामध्ये तेल जास्त खात नाही आणि प्लस मस्त फुलतात. बघूया. पुऱ्या झाल्यात आता आपल्या. बघूया भाजीचं काय झालंय. 15-20 मिनिटानंतर भाजी बघूया. छान झाले बघा. भाजी पण आपली झालेली आहे. मस्त ग्रेव्ही वगैरे छान झाली. आता आपण कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू.